अध्यक्ष विश्वशक्ती पार्टी हिंगोली या ठिकाणी आज धाराशिव लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर नवनाथ विश्वनाथ दुधाळ हे लोकसभेचे उमेदवार म्हणून विश्वशक्ती पार्टीमार्फत या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभे आहेत। मी उस्मानाबाद मतदारसंघातील सर्व मतदारांना या समय आवाहन करू इच्छितो की खरोखरच आपल्याला स्वातंत्र्य मिळवलेला भारत बघायचा असेल तर आपणाला सर्वांना राजू दीक्षित यांच्या विचाराचे डॉक्टर नवनाथ दुधाळ यांना आपल्याला भरघोस मतांनी निवडून द्यायचे आहे। त्याचे कारण असे की आजपर्यंत आपण ज्या नेतृत्वांना या ठिकाणी निवडून दिलेले आहे हे सर्व नेतृत्व केवळ गुलामी करणारे होते। हे वरच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश पालन करणारे होते। स्वतः भ्रष्टाचाराने लिप्त असल्यामुळे, स्वतःचे यांचे मोठमोठे शैक्षणिक संस्थांचे घोटाळे असल्यामुळे, तसेच यांचे स्वतःचे ठेकेदारीचे कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे हे कधीही जनतेची सेवा करू शकले नाहीत। यांनी स्वतःचे 70 पिढ्यापर्यंतची कमाई करून घेण्यातच धन्यता मानली। त्यामुळे एक भारतीय या नात्याने कोणीही नेता आजपर्यंत भारताची सेवा करू शकला नाही। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, नेताजी सुभाषचंद्र बोस, तसेच चंद्रशेखर आझाद अशा क्रांतिकारी नेत्यांनी स्वतःचं प्राणार्पण केलं, पण त्यांच्या त्या अमर बलिदानाला हे सर्वजण विसरलेत आणि लाळघोटेपणाने हे जनतेतून निवडून येतात, पण लाळघोटेपणाने वरिष्ठ नेत्यांची गुलामी करण्यातच यांनी धन्यता मानली। याचाच बरं तुम्ही राजू जे हे होते राजूभाई दीक्षित त्यांच्या नेतृत्वात तुम्ही म्हणजे तुमचे अनुयायी म्हणून काम करताय। त्यांचा जो मृत्यू आहे तो असं म्हटलं जातं की ते एक संशयास्पद आहे। या निमित्ताने तुम्ही असं मागणी करताय की त्याची CBI किंवा SIT मार्फत चौकशी करावी, कारण त्यांचा जे मृत्यू आहे हार्ट अटॅकने झाला असं म्हटलं जातं, पण त्याच्यावरती एक अजूनही संशय आहे। तुम्ही या निमित्ताने अशी मागणी करताय का? हे अगदी खरं आहे आणि आम्ही ह्या मतावर ठाम आहोत की भाई राजूजी दीक्षित यांची हत्या झालेली आहे आणि त्याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी। ती हत्या अशा प्रकारची होती जशी लाल बहादूर शास्त्रींची झालेली आहे, त्याच हत्येसारखी हत्या ही राजू दीक्षितांची झालेली आहे। आणि यामध्ये वैश्विक स्तरावरील त्या सर्व कंपन्या ज्यांचं पूर्ण भारतावर प्रभुत्व आहे, जरी एक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जरी गेलेली असेल तर फक्त असं म्हणायला हरकत नाही की या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं नाव बदलून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ठेवलं आणि त्याच्यामार्फत आज लाखोंनी परदेशी कंपन्या आपल्यावर राज्य करत आहेत किंवा आपल्याला त्या कंपन्यामार्फत सेंट्रलाइज केल्या जात आहेत। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही त्यातलीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे। तुम्ही बघितलं असाल 2020मध्ये नकली महामारी आणून यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला पूर्ण तडा दिला आहे। भारतामधले छोटे किरकोळ व्यापारी असो, शेतकरी असो, छोटे मोठे उद्योगधंदा करणारे जे लोक असोत, हे सर्व आज गलितगात्र अवस्थेमध्ये पोहोचलेले आहेत। प्रत्येक व्यक्ती कर्जाच्या खाईत बुडलेला आहे। तुमच्या माहितीसाठी हेही सांगतो की 1 रुपयाची नोट ही आज भारत सरकार छापते आणि 2 रुपयापासून ते 2000 रुपयापर्यंतची नोट ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया छापते आणि ही RBI सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नावाने ही नोट छापते आणि 1 रुपयाची नोट ही भारत सरकारच्या नावाने येते। म्हणजे याच ठिकाणी आपल्याला लक्षात येते की आपल्या रुपयाचं मानकसुद्धा यांनी खाऊन टाकलेलं आहे। जो रुपयाचं 10 रुपयाच्या प्रॉमिसरी वचन चिठ्ठीचं मैं धारक को 10 रुपये देने का वचन अदा करता हूँ ह्याचं मानक मूल्य 1 तोळा सोनं होतं, ते सोनं रिझर्व्ह बँकेनं गायब केलेलं आहे। हे बँक ऑफ इंग्लंडच्या ब्रँचेसमध्ये नेऊन याची भरभरती केली गेलेली आहे आणि आम्ही लोबाळल्या गेलेले आहोत। एवढंच नाहीत, कुठलाही धातू आमच्या घरात ठेवला गेलेला नाही आहे। आपल्या घरातून तांबं नेलं, पितळ नेलं, सोनं नेलं, चांदी नेली। आज आम्ही टपरं वापरायला लागलेलो आहोत। करोडपतीच्या घरामध्ये सुद्धा आपल्याला प्लास्टिक वेअर सापडलेलं आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, आम्हाला गुलाम बनवल्या जात आहे आणि यालाच न्यू वर्ल्ड ऑर्डर म्हणतात आणि याच न्यू वर्ल्ड ऑर्डरची पूर्णपणे विरोध करण्यासाठी ही विश्वशक्ती पार्टी नवनाथ दुधाळासारखे क्रांतिकारी नेतृत्व तयार करण्यासाठी झटत आहे आणि आमचा ह्यांना पूर्ण पाठिंबा आहे। आणि मी इच्छितो की उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी जागृत व्हावं। हे आपल्या आजूबाजूला अचानक असं का घडून यायलं आहे? अचानक पाऊस का पडायला लागला आहे? अचानक गरमी का व्हायली? अचानकच थंडी पडायला लागली? भरभरून पाऊस येऊन शेतीचं नुकसान होत आहे। जिथं बेमोसम वारा सुटत आहे, हे का होत आहे? कारण याच्या मागे
वैश्विक पातळीवरून आपल्यावर रोज केमिकल ट्रायल्स केल्या जातात. भूकंप, सुनामी आणि चक्रीवादळासारख्या प्रकल्पांना हार्प टेक्नॉलॉजीद्वारे कंट्रोल केल्या जाते. आणि हे एवढे सारे षडयंत्र ह्याला अजेंडा 21 2030 म्हणतात. हा 2030पर्यंत चालणार आहे. यांचा उद्देश असा आहे की 750 ते 800 कोटीपर्यंत जी जगाची लोकसंख्या आहे तिला 100 कोटी ते 50 कोटीच्या आतमध्ये आणण्याची यांची तयारी चालू आहे. आणि हाच मास मर्डर म्हणायला हरकत नाही. 2020मध्ये कोरोना नावाच्या नकली महामारी अंतर्गत आपल्याला केवळ भीतीयुक्त वातावरणामध्ये ठेवून अनेक आपल्या जवळच्या आप्तसुख्यांना आम्हाला गमवावं लागलेलं आहे. याचा आम्ही विश्वशक्ती पार्टीच्या वतीने निषेध करतो. आणि या ठिकाणी असं आवर्जून सगळ्या मतदारसंघातील